माहेरमधली माझी पहिली संक्रांत आणि घराजवळ असणारं सुंदर असं विठू रखुमाईचं मंदिर ह्या आजीच्या सौभाग्य एवढं सगळ्या सखींना सौभाग्य लागू दे हीच विठूचरणी प्रार्थना। अहो जब माहेरमध्ये संक्रांत होती त्यामुळे माहेरच्या पद्धतीनुसारच संक्रांत साजरी केली। माझ्या सासरी थोडी वेगळ्या पद्धतीने असते। सौभाग्याचं लेणं आणि कुंकवानं भरलेलं कपाळ हे बघायला किती छान वाटतं। आणि मंदिरात सर्व बसलेल्या बायका, सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा कुणाचा अशी काहीतरी पद्धत पहिल्यांदाच ऐकली पण छान वाटलं बघायला। आणि आता वौसा घेतलाय, विठू रखुमाईला पूजले, तर तुळशीला का नको पूजायला, ते तर सगळीकडे असतंच। आणि मी कशी दिसते आता, संक्रांत हा एकच दिवस असा असतो की त्या दिवशी आपण काळी साडी नेसू शकतो आणि ती पण माझी आवडते। आता माझ्या भाऊजाकडे पद्धत आहे की वट्यामध्ये ना विडा उचलायचा असतो, म्हणजे 5 सुहासिनीकडून उचलून घ्यायचा असतो। घराची मालकी अजून मी या घरची राणी माझ्या